हॅलो, नमस्कार सर्वांना. मी मनीषा प्रधान, मनीषाज लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी अमरावतीला आलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण महिमापूरची विहीर बघणार आहोत आणि आम्ही सगळेजण तिथे बघायला गेलो होतो. ती विहीर 900 वर्ष जुनी आहे. त्या ती विहीर अचलपूर वायगावच्या समोर गेल्यानंतर डाव्या साईडला मार्की फाटा आहे. त्या मार्की फाट्यावरून थोडं समोर गेल्यानंतर निरुळ हे गाव लागतं. निरुळ गावाच्या समोर गेल्यानंतर मग महिमापूर हे गाव येतं. त्या महिमापूर गावातील ही गावाच्या मध्यभागी अशी विहीर आहे आणि ती विहीर यादवकालीन विहीर आहे. 900 वर्ष जुनी विहीर आहे. ही विहीर 7 मजली विहीर आहे आणि फार पुरातन आहे. यादव काळातील ही विहीर आहे. ही विहीर बघायला आम्ही गेलो होतो. आम्हाला खूप आवडली ही विहीर. तुम्ही सुद्धा बघा. ह्या विहीर बघायला आम्ही सगळेजण गेलो होतो. माझे दोन्ही मुलं, सून, नातू. उतरताना त्याला देवांशला खूप भीती वाटत होती. हळूहळू उतरत होता, त्याच्यासोबत आम्ही उतरलो. या विहिरीला 12 दरवाजे आहेत. दरवाजे बघा किती छान दिलेले आहेत. आणि याचं जे बांधकाम आहे, हे बांधकामाचा जो दगड आहे हा पाटावरवंट्याचा जसा पाटा असतो ना, त्यासारखाच दगड आहे. खूप छान बांधकाम आहे. हा माझा मोठा मुलगा ऋषिकेश. विहिरीला सध्या पाणी नाही, उन्हाळा असल्यामुळे विहिरीला पाणी नाही आहे, पण विहीर पाहण्यालायक आहे. चारही बाजूनी त्या विहिरीत आतमध्ये सुद्धा उतरता येते. वर आता तिथे मोटर वगैरे लावण्याची व्यवस्था केलेली आहे. बांधकाम बघा किती छान आहे. खूप मस्त बांधकाम आहे. हळूहळू उतरताना आम्ही हळूहळू उतरलो. 85 पायऱ्या आहे या विहिरीला आणि 80 फूट खोल अशी ही विहीर आहे. 40 फूट रुंद आहे. देवांशला उतरताना भीती वाटत होती आणि मला चढताना भीती वाटली. रसिकाने मला हात धरून वर आणलं. थँक्यू रसिका. त्यानंतर आम्ही इथे चंद्रपूरला आलो. चंद्रपूरच्या जवळ राजुरा हे गाव आहे, इथे आलो होतो. हे माझ्या मिस्टरांचं जन्मगाव आहे, जन्मस्थान राजुरा, चंद्रपूर जिल्ह्यातील हे आहे. नगरपालिकेच्या अगदी जवळचाच हा सीन आहे. आणि बाजूलाच इथे एक मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. इथे सगळेच म्हणजे महादेवाची पिंड आहे, राधाकृष्ण आहे. राधाकृष्णाची तर पूर्ण 6 फूट अशी मोठी भव्य मूर्ती आहे. संकटमोचन हनुमानाची पण आहे. तसेच साईबाबाची सुद्धा 6 फूट अशी खूप मोठी भव्य मूर्ती आहे. ह्या मंदिरात आम्ही गेलो. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. भारत माता आहे सर्वात पहिले. इथे भारत माता दिसते बघा. छान वाटलं भारत मातेला बघून. खूप छान आहे भारत माता. त्यानंतर समोर गेल्यानंतर शिवाजी महाराजांची पुतळा आहे. बाजूला हत्ती आहे, तलवार घेताना दिसत आहे शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. माझे मिस्टर देवांशला खूप मजा आली. छान खेळला तो तिथे. संध्याकाळची वेळ होती, आरतीचीच वेळ झालेली होती आम्ही गेलो त्यावेळेस. आणि देवांशने खेळणं सुरू केलं, थांबतच नव्हता. इतका खेळला, भरपूर खेळला, खूप वेळ खेळत होता. स्वतःच्या मनानेच इकडे तिकडे बघत होता, खेळत होता. खूप मजा आली त्याला आणि त्याला बघून आम्हाला पण खूप छान वाटलं. खूप प्रसन्न वाटलं त्या मंदिरामध्ये. संकटमोचन हनुमानाची जी मूर्ती आहे ती 6 फूट
6 फूट उंच असा हनुमान आहे आणि खूप भव्य मूर्ती आहे इथे. बघा समोरचा फ्रंट साइडचा भाग दाखवत आहे. आतमध्ये जाऊन घेता नाही आलं, त्यामुळे बाहेरच असं बाहेरून जेवढं घेता येईल तेवढं घेतलेलं आहे शूट. मंदिर पण खूप मोठं आहे हे. अशा दुरून थोड्याशा अशा मूर्त्या दिसतात पण जास्त दिसत नाही. माझी सून रसिका, मागे माझे मिस्टर आहेत. ह्या ठिकाणी जाऊन खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. असं जागा पण अशी खूप मोठी प्रशस्त जागा आहे त्या मंदिराची आणि मुलांना खेळायला पण खूप छान आहे.